असा लाड करते आमचे जवाई आपल्या पोराले. बाय करून टाका, बाय 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 करून टाका, बाय. चला आता ओके, काही टेन्शन नाही. जेवण झालं का खरी सांगा. तुम्ही सकाळ सकाळी जेवण नाही, आम्ही सकाळी 8 वाजता जेवतो भाऊ. बोल बाबू बोल. कोणती आता का बेटा आंटी तो बड़ा आंटी ऊपर है ऊपर. तो चाची आजा. बोलो बोलो चाची बोला का बेटा काय हॅलो मित्रांनो, आज मी तुम्हाला शिकवणार आहोत पत्ताकोबीची भाजी कशी बनवायची. तर चला तुम्हाला दाखवतो. कढई अशी मांडायची पहिले गॅसवर, आणि गोबी अशी कापून घ्यायची, आणि आलू थोडेसे टाकायचे, आणि पाण्यामध्ये थोडा मिक्स करून टाकायचा, आणि नंतर बघू शकता टमाटर, कांदे आणि थोड्याशा मिरच्या कापायच्या. अशा पद्धतीमध्ये करायच्या. तर आम्ही आता कढईमध्ये तेल टाकणार आहोत. पहिले बघू शकता एवढा तेल टाकायचा. या हिशोबाने आपल्या भाजीच्या हिशोबाने टाकायचं तेल. नंतर तुम्ही जास्त टाकाल तर जास्त पुरं तेलच पूर्ण होईल. तर आता टाकायचं आपल्याला थोडासा गरम होऊ द्यावा लागेल. जिरा वगैरे आपल्याला तिखट, जिरा, मोहरी, हळद हे सगळे आपल्याला रेडी ठेवावं लागेल. म्हणजे रेडी ठेवला ना तर काही टेन्शन होणार नाही. तर आता सगळं रेडी आहे. आता आपण टाकून याच्यामध्ये कांदे, मिरच्या टाकायचं. असा व्यवस्थित वाटला पाहिजे, बढिया. अशा पद्धतीमध्ये घोटून टाकायचा व्यवस्थित. तर मित्रांनो आता आपण टमाटर टाकूया. चला टमाटर टाकायचं. टमाटर वगैरे स्पेशल टमाटर टाकलेले आहेत. अशा पद्धतीमध्ये भाजी बनवायची. काढून टाकायचा हलका हलका. टाकू हळद. आता हळद, मीठ, हळद झालेली आहे. आता मीठ. आता आपण गोबी टाकलेली आहे. गोबी अशी डवलून टाकायची बरोबर व्यवस्थित, म्हणजे पूर्ण मिक्स झाली पाहिजे. आता गोबी गिबी टाकलेली आहे. आता आपण तिला झाकून ठेवू मस्त बढियापैकी झाकायचं. आता आपण ओके फिक्स झाली. आता भाजी आपण शिजू देऊ. नंतर आपली भाजी कशी लागते आपण खाऊ नाही पाहू, टेस्ट नाही का. तर तुम्ही अशा पद्धतीमध्ये भाजी बनवला का नाही तर तुम्ही लवकर शिकून जाल. आणि तुम्हाला कोणाची गरज नाही पडेल भाजी बनवायची. तुम्ही एकटा खाऊ शकता, घरी एकटा राहिल्यावर आणि बनवू शकता. काही टेन्शन घेवायची गोष्ट नाही. तर चला आम्हाला पेजला फॉलो करा आणि लवकर आम्हाला सपोर्ट करा. आणि आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा. सरला विषय भाकरी आणि कढी आणि भाजी. बाजरीच्या भाकरी होत खरा. हे पाहू शकता ताटी मस्त सजवली आहे. आणि अजून एक भाकर शिजतच आहे. बाजरीची भाकरी आपल्या इकडे नाही भेटते. भंडारा जिल्ह्यात आपल्या पुणे ठिकाणी भेटते. भंडारा जिल्ह्यात कोण कोण खाते बाजरीची भाकरी तुम्ही नक्की सांगा. तर आपल्या भंडारा जिल्ह्यात जास्त गव्हाची भाकरी खातात आणि गव्हाच्या पोळ्या खातात, तुम्हाला माहित आहे. चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. धन्यवाद.